रेणुका राईस मिल पांढुर्ली यांचा FRK मिश्रित फोर्टिफाईड तांदळासाठी अधिकृत करार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक आणि रेणुका राईस मिल पांढुर्ली यांच्या धनाची भरणाई करून FRK मिश्रित फोर्टिफाईड तांदूळ तयार करण्यासाठी अधिकृत करार करण्यात आलेला आहे. सदर करारानुसार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी भरणाईसाठी ठरलेले धान्य रेणुका राईस मिल येथे पोहोचले असून त्याची प्रक्रिया नियमानुसार पार पडत आहे. त्यामध्ये संबंधित वाहनांचे जिओ टॅगिंग, स्पॉट फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे देखील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांना सादर करण्यात आलेले. दरम्यान काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याचा रेणुका राईस मिलशी संबंध नसल्याचे रेणुका मिल प्रशासनाने स्पष्ट केले. सदर वाहनांचा आणि रेणुका राईस मिल यांचा कोणताही संबंध नाही. ही पूर्णतः खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता असे आवाहन करण्यात आले. मिल प्रशासनाने याबाबत स्पष्ट केले आहे की अजून धान्याची भरणाई सुरू झाली नसून धान्य सध्या स्टॉकमध्ये सुरक्षित स्थितीत उपलब्ध आहे. यासह सर्व शासकीय वाहतूक पासेस आणि जिओ टॅगिंग फोटो देखील संबंधित प्राधिकरणांना सादर करण्यात आले. रेणुका राईस मिल प्रशासनाने जनतेस विनंती केली आहे की सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीपासून सावध राहावे आणि अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्यावी. 2 दिवसापूर्वी जी 2 गाड्यांची व्हिडिओ व्हायरल झाली, त्या गाड्या आपल्या नव्हत्या. कारण की आपण त्या बाऱ्या गोडाऊनहून सेम गाड्या मार्केट मधल्या आपण पण भरलेल्या होत्या, पण 28 तारखेला भरलेल्या होत्या. त्या 28 तारखेला भरलेल्या गाड्या त्याच दिवशी लेट रात्री 9 वाजता 9:30 वाजता मिलवर खाली झाल्या आणि त्याचे फोटो व्हिडिओ सदर मी प्रादेशिक व्यवस्थापक, जिल्हा अधिकारी कार्यालय, कलेक्टर ऑफिस इथे तिन्ही ठिकाणी आणि नापो 29 मुंबई सगळीकडे दिलेले आहे. त्याच्याबरोबर सोबत मी त्यांना दिलेल्याची पावती आणि त्यांच्या फोन पण घेतलेले आहे. त्या गाड्या आपल्या नव्हत्या, त्या मार्केट मधल्या व्यापाऱ्यांच्या गाड्या होत्या. ते बाहेरच्या बाहेर व्यापारी घेऊन चाललेले असताना ते व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.